नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाण्यातल्या वर्तकनगर इथं असणाऱ्या भाजप कार्यालयाच्या पाठीमागे आपण दृश्य बघतोय। आपण बघायला मिळतोय माझ्या पाठीमाग या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपणाला राजू ढमाळे हे असंख्य कार्यकर्त्यासह आपणाला भाजपमध्ये प्रवेश केलेला बघायला मिळतोय। गेले 40 वर्ष 50 वर्ष ज्या पक्षाशी एकनिष्ठा केले त्या पक्षाने कुठंतरी डावललं आणि मात्र पुन्हा आपण बघायला मिळतोय स्वर्गीय धर्मवीर आनंदीके काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर मात्र ठाण्यातल्या राजकारणाला कुठंतरी वेगळं समीकरण बिघाडलेलं आणि त्यामुळं आज भाजपमध्ये असंख्य कार्यकर्त्याचं आपण बघू शकतो। ही कार्यकर्त्यांची सर्वात मोठी फळी आहे ती आपणाला ठाण्यामधून बघायला मिळते, बाजारपेठेतून बघायला मिळते आणि त्या अनुषंगानं बंधू आपण आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। स्वर्गीय धर्मवीर आनंदीके काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर ठाण्यातलं राजकारणाची समीकरण बदल आणि राजकारण कुठंतरी संपल्यासारखं वाटत होतं। अशा वेळेला आपण काम करत होतो, पण आज आपण भाजपमध्ये प्रवेश केला। हो यस, आज भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांसमेत माझ्या विभागातील कार्यकर्त्यांसमेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। आम्ही आज किती कार्यकर्ते असं आपण माझ्याकडे आज 60 ते 70 कार्यकर्ते आम्ही आता या ठिकाणी आहोत आणि हे कार्यकर्ते माझे स्थानिक आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, स्थानिक व्यापारी आहेत। गेले अनेक वर्ष आपल्या कुटुंबाशी पक्षाची असणारी उभाटाची असणारी नाळ होती। अचानक असं काय घडलं की त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला? 19 जून 1966 ला शिवसेना स्थापन झाली। माझे वडील सहदेव बाबूराव ढमाले हे शिवसेनेचे 11वे सदस्य। आम्ही पक्षाचं काम एकदम प्रामाणिकपणे निष्ठावंतपणे करत आलो। दिघे साहेब हयातीत पण आम्ही काम केलंय, परंतु दिघे साहेबांच्या निधनानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना अक्षरशः कचऱ्यासारखे फेकून दिलं गेलं। निष्ठावंत कार्यकर्त्यांची पक्षामध्ये किंमत कमी आहे का? शून्य शून्य। जसा आपल्या डाळीमध्ये कढीपत्ता असतो, तो कढीपत्ता फेकला कसा जातो तसा आम्हाला निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाच्या बाहेर फेकून दिलं। आमची कधी साधी चौकशी केली नाही का विचारपूसही केली नाही। गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी आम्ही कामं करतो आणि कामं अशी नाही दिवस रात्र कामं करतो। मग तो कोरोना काळ असो किंवा कुठल्या ड्रेनेज लाईनची संडासाची काही कामं असोत, ती आम्ही नित्य नियमाने रेशनिंग ऑफिसचं काम असो, पॅन कार्डचं काम असो, आधार कार्ड असो, रात्री अपरात्री कोणाला ऍडमिट करायचं असो, ही आम्ही कामं शिवसेनेच्या नावाखाली करत होतो। आता आपल्याकडे पक्षानं कोणती जोखमदारी दिलेली आहे? भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आपण। मला ते 2 दिवसामध्ये कळवणार आहेत। त्यांनी मला आज संध्याकाळी पुन्हा एकदा मीटिंगला बोलवलं आहे। ते माझ्यावर मोठी जबाबदारी देणार आहेत असं आज माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। साहेब, एक माझा प्रश्न आहे की आता महाराष्ट्राच्या राजकारणातली समीकरणं बदललेली आहेत। एकीकडे ह्या 2025 आणि 2026च्या याच्यामध्ये राड्यांचा धूर आणि पैशांचा महापूर बघायला मिळाला। एकीकडे आपण बघतोय मतदार राजा उदासीत आहे, मतदार राजा नाराज आहे। अनेक ठिकाणी मतदार राजा आपण बघतो की निवडणूक लागायच्या अगोदरच काही लोक डिक्लेअर होत आहेत आणि अशा वेळेला आपण भाजपमध्ये प्रवेश करताय, भाजपमध्ये मोठ्या संख्येनं आपण कार्यकर्त्या संघ येत आहे। काय वाटतंय, पक्ष काहीतरी दखल घेईल? भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्यांची, प्रामाणिक कार्यकर्त्यांची हा नक्कीच दखल घेणार आणि म्हणून असंख्य कार्यकर्त्यासह या ठिकाणी आपल्याला मोठी संख्या बघायला मिळते। मी ताईंच्याकडे जातोय। ताई, आपण सुद्धा दादांच्या समेत आला, आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी काम करताय। आज दिवस आनंद काय होतो? खूप आनंद होतोय। त्यांनी हा निर्णय घेतला तो पण खूप मोठा आहे आणि त्यांच्यासाठी आणि म्हणूनच आपण बघू शकतो ताई सुद्धा माझ्याकडे। ताई, काय वाटतंय, आजचा हा दिवस आहे तो ठाणेकरांसाठी एक वेगळा आहे? नक्कीच एकदम वेगळा आहे आणि मी सदैव यांच्या पाठीशी आहे। यांनी जो निर्णय घेतलाय तो चांगलाच निर्णय आहे आणि म्हणून आपण असंख्य कार्यकर्त्याचे आपणाला राजूभाऊ ढमाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र कार्यालयाच्या बाहेरचा आपणाला हा जल्लोष बघायला मिळतोय। निलेश जोशी सर माझ्याकडे बोलले। निलेश भाऊ, असंख्य कार्यकर्त्याचं का आपण ढमाळे साहेबांच्या समोर पुन्हा आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। काय वाटतंय, व्यापार पेठेमध्ये नेहमीच लोकांचा प्रश्न मार्गी लावणारा आज व्यक्ती भाजपमध्ये आणि आपण त्यांच्यासोबत गेलात, काय अनुभव? जसं का मी सांगितलं का बाजारपेठ हा एरिया असा आहे का प्रत्येक ठाणेकर तिथे येतो। होलसेल मार्केट असल्यामुळे तिथे दिवसभर खूप गर्दी असते, लोकांची आवरजवळ खूप असते आणि काही ना काही इश्यू होत राहतात आणि त्याच्यातून कधी काही प्रॉब्लेम असला तर ढमाले साहेबांना आम्ही कधी फोन केला तर ते प्रत्येक ठिकाणी काही वेळ असो रात्री अपरात्री तिकडे हजर होतात। भाजपमध्ये राजूभाऊ संघ आपण केलेले आहे, काय वाटतं? मला अत्यंत आनंद होतोय आज ह्या ठिकाणी, कारण की सांगण्याचं तात्पर्य असं का राजूभाऊ हे का अक्षरशः मराठी माणूस असो किंवा अन्य कुठल्याही जाती धर्माचा न विचार करता
सगळ्यांच्या सुखादुखात सामील होणारा माणूस असा हा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.